मनमाड नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बब्बूभाई कुरुशी यांनी दणदणीत विजय मिळवलाय। प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवत त्यांना चौथ्यांदा नगरसेवकपदी निवडून दिले। सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती हीच त्यांच्या विजयाची प्रमुख ओळख ठरली आहे। प्रभागातील विकास कामे, नागरी सुविधा आणि सामाजिक प्रश्नांबाबत त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे। विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात नागरिकांच्या मदतीसाठी केलेले त्यांचे कार्य आजही स्मरणात आहे। बब्बूभाई उर्फ मुश्ताक कुरेशी यांनी विजयाबद्दल जनतेचे आभार मानत नागरिकांनी दाखवलेला विश्वास कधीही खंडित होऊ देणार नाही, प्रभागाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार असा विश्वास व्यक्त केलाय। या विजयामुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मी आता हे माझा पहिला वेळ नव्हतं, हे चौथा वेळ होतं माझा। लगातार मी 4 वेळेस आलेले। हे विषय म्हणजे असं आहे का माझ्या कामाची पावती मतदारांनी मला दिली और मतदाराचं जेव्हा इलेक्शन झाला, वोटिंग झाली, तेव्हापासून मतदाराचा माझा असं होतं की बाबू भाई काय पण झालं तर तुमचा सीट 1001% तुमचा पक्का आहे। सर्व लोकांनी बघा, मी एक माझं तुम्ही नाव बघून घ्या, माझं नाव मुश्ताक कुरेशी आहे, बब्बू म्हणतो मला। असं नाही मनमाडमध्ये का जातीवाद हा शब्द नाहीची, मला इतर लोकांनी लई मला सहकार्य केलं और कामाची पावती लोकांनी मला दिली और आपला ओळखच जी आहे की बब्बू कुरेशी कामच करतो आणि काम करून दाखवतो। विकास आता बघा, तुम्ही समोरचं पाहिलं असाल तर तुम्ही आज शिंदेगडचे आज सत्ता दिसती, पण मला काय असे ऑफर आली मनमाड शहराच्या विकासासाठी और प्रभाग नंबर 3 साठी काय ऑफर आली, मी नक्कीच करणार त्याला और विकासासाठी काहीतरी मी निर्णय घेणार आहे। महिलांसाठी आणि युवकांसाठी, आणि युवक देखील आपल्या बरेच सोबत आहेत, त्यांच्यासाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? का माझा जो प्रभाग आहे सलम आहे, जास्त असा लय आहे हाय फाय। मी आदिवासी जास्त भाग माझ्याकडे आहे, जेबीम समाज जास्त आहे और जे पण आहे जे मी लोकांना शब्द दिलेले, खास करून महिलांना जे शब्द दिले मी पूर्ण करणार आहे। आणि युवासाठी तो पूर्ण गाव माझी चर्चा आहे माझी का माझ्या संधी जो फिरतो तो रिकामा राहत नाही, तो काम नंतर लागतोच कामाला। हो, आपलं कोरोना काळातील देखील कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगा? कोरोना काळामध्ये तुम्ही एक पाहिला असाल का मी स्वतः 17 दिन व्हेंटिलेटर होतो। कशामुळे की फक्त माझे वारसे लोक जो झाले पॉझिटिव्ह, मी त्यांना घेऊन जायचं, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह झालो तुम्ही। पण तेच लोकांचा माझा आशीर्वाद मला कामाला, त्यांची दुआ कामाली, मी परत आलो आणि हे पण त्यांचे सर्व माझा आशीर्वाद आहे लोकांचा। जाता जाता प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 3 मध्ये पहिले विषय तो हे आहे का इलेक्शन झाला सर्व आपले, असं नाही की आपण टोकची काय भूमिका घेणार, आपण विकासाकडे जास्त लक्ष देणार आहे। जो शब्द लोकांना दिलेले ते नक्कीच पूर्ण पाडू आपण। प्रभाग क्रमांक 3 मधून आमचे मित्र बब्बूभाई कुरेशी हे निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। युवक असो किंवा महिला असो, कोणी पण त्यांच्याकडे गेलं तर त्यांनी त्यांना कधी परत पाठवलेलं नाही आहे आणि प्रत्येकाचे कामं ते शब्दावर करत आलेले आहे। त्यांच्या दारात जो भी व्यक्ती गेलाय कधी त्यांनी परत पाठवलेलं नाही आहे, त्याच्यामुळं त्यांना ही पोचपावती मिळालेली आहे। मैं इरफान बागवान बोल रहा हूँ और मैं बब्बू भाई नगर सेवक इनके तहे दिल से शुक्र अदा करता हूँ। और ये 3 बार निवड़ के आ चुके हैं, अभी 4थी बार आ गए, इनका मैं अभिनंदन। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।